क्रीडा मैदानावर आपल्याला बॅनर्स बघायला मिळतात त्यांची. क्रिक हिरोचे आपले स्कोरर जगदीश भंडारे आपल्याजवळ आहेत. यूट्यूबचा माध्यम प्रदर्शन लाईव्हची काही टीम आपल्याजवळ आहे. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एक टी शर्ट आणि गॉगल आहे. आपल्याला टी शर्ट संतोष कोळी प्रिन्स स्पोर्ट्सचे मालक यांनी दिलेले आहेत आणि गॉगल्स आपल्याला भंडारी ऑप्टिक्स अरुण भंडारे आणि अजित भंडारे यांच्याकडून भेटलेले आहेत. त्याच्यानंतर डीजे आदित्य आमच्याबरोबर साथीला आहे आणि त्याच्यानंतर आचारी ज्या आजच्या दिवसात हे आचार्य आपण बघतोय अनंत कोळी आणि चंद्रकांत कोळी ते देखील आपल्याला चांगली साथ देत आहेत या आचार्याच्या टीममधून. पुन्हा एकदा आपण बघतो की समोर बॅनर्स आहेत तिथं हा शतरक्षक होता त्याच्याकडे जाऊन देखील 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावीच्या साहाय्याने धाव संख्या टोटल पोचलेली आहे ती 4 या धाव संख्येवर. 4 धावा बिनगडी बाद पहिलं शतक मार्गस्य. नंदू पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शतरक्षक समोर येतोय. जेम्सी जम्बो नावाने ज्याला ओळखतो तो फलंदाजीचा झेल घेतोय आणि जॉनी मुंडे इज आउट. बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे आदित्य. धाव संख्या झाली 4. पहिला फलंदाज माघारी पाठवलेला आहे. बॅक टू द पॅव्हलियन. पाटील इज ऑन स्ट्राईक. डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुऱ्या फलंदाजाला नेहमी बघतोय की टाइम जर केलं तर एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये ठेवावेला. टाइम तर लिहिलं गेलेलं आहे. रिक्वेस्ट करते गोराई संघाला आणि मड बी संघाला तुम्हाला देखील तुमचा खेळाडू लवकरात लवकर पोहोचला पाहिजे. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न लेगस्टिकच्या बाहेर पडतोय चेंडू. पंच सांगेकर सरांचा इशारा येतोय. वाईट साईक अवांतर धाव संख्येने धाव संख्येमध्ये भर पडलेली. धाव संख्या झाली ती 5. एक फलंदाज बाद 5 धावा. ऑन स्ट्राईक आपण बघतोय प्रमोद पाटील. ओ रिव्हर्स स्वीप कनेक्ट तर झालेले शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय. ओ इथं मला वाटतं चेंडू जातोय 4 या धाव संख्येसाठी चौकार येतोय. बरोबर पाठीवर पडला चेंडू पण तिथं दिसलं नाहीये. बघा गॉगल्स भरपूर वेळा आपण सांगतोय. पण मी सांगतोय स्वप्नील सांगतोय किशोर गुरवजी सांगतायत की तुम्हाला येताना तुम्हाला तुमचा सन ग्लासेस घेऊन या. कॅप आणताय सन ग्लासेस देखील आणा जेणेकरून एवढं ऊन आहे. जर आताचं टेम्परेचर बघितलं तर आमचे सांगतील स्कोरर आमचे जे कॅमेरामॅन खरोखरच सन ग्लासेस आहे पण तो डोक्यावर लावलेला आहे. डोक्यावरचा वेगळं आहे आणि आपल्या डोळ्याचा वेगळा गॉगल्स आणा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. आणखी एक मोठा फटका आणखी. अरे बघा बघा काय केलंय. अगोदरचा हार्ड होता अगोदरचा इझी होता. एवढा हार्ड होता की तो गॉगल ही सगळी कमाल गॉगलची आहे. सॅव्हियो किनी यांनी तो झेल पकडलाय. पोलार्ड या नावाने ओळखला जाणारा खेळाडू आणि फलंदाज प्रमोद पाटील थोडा स्वस्त्यात बाद होतोय. 6 या धावसंख्येवर पहिला फलंदाज इथं बाद. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे तो मडबिया संघाचा. या खेळाडूला त्याला बेनिफिट होती पण त्या बेनिफिटचा फायदा उचलू शकलेले नाहीयेत आणि 2 फलंदाज बाद. धावसंख्या झाली ती 9 धावसंख्या झाली. चौकार गेला होता त्या साईडला. 9 धावा 2 फलंदाज बाद. पहिल्या शतकातील काही चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. बघा ऊन जास्त आहे. टेम्परेचर बघायला गेलं तर मला वाटतं इथे 32 डिग्री का 32 डिग्री तर असेलच. 32 किंवा 33 डिग्री सेल्सिअस म्हणजे या एवढ्या लवकर 11 देखील वाजले ना पण 32 की 33 डिग्री सेल्सिअस मध्ये खेळणं हे खूप कठीण असतं आणि तोच खेळ इथं बघायला मिळतोय. नंबर 3चा फलंदाज गिरीश येतोय. त्या गिरीशच्या फलंदाजाला देखील चांगली फलंदाजी करता वेळेस आपण बघितलेलं आहे. नंदू पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार. हो चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्या शतकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 9. आता आदित्याला एक संधी भेटलेली चांगले गाणं वाजवण्याची. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली. नंबर 2चं शतक टाकण्यासाठी मेलबॉय
या गोलंदाजाला इथं पाचारण केलेलं आहे आणि खरोखरच अप्रतिम असा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. गोलंदाजसाठी गोलंदाज आपल्या शतकातील पहिला चेंडू घेऊन येतो स्ट्राईकवर फलंदाज मंगेश. चांगला फटका, क्रिकेटचा असा फटका ज्या फटक्यावर तुम्हाला फक्त धावा मिळतील. एक सिंगल मिळते, या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती डबल फिगर्समध्ये 10 या धावसंख्येवर. 10 धावा 2 फलंदाज बाद. धावसंख्या झाली 10, फलंदाज बाद झाले 2. गिरीश आणि मंगेश यांच्यासारखी जोडी मैदानामध्ये. एकदा मलबॉय आपल्या शतकातील पुढचा चेंडू आणखी त्याच दिशेने खेळून काढलेला फटका, मात्र आता थोडा गॅप मधून जातोय, ट्रॅव्हल झालेला आहे. नंदू तिथे आहे, नंदूच्या बागे शतरक्षक जेम्सी देखील आहे. सॉरी जेम्सी नाहीये, ढिको आहे आणि ढिकून यांनी चांगलं बॅकअप करून तिथे एकच थ्रो केला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साईडने धावसंख्या पोचलेली आहे ती 12 या धावसंख्येवर. पहिला सामना आहे आणि पहिला सामना 2 संघ चांगले मजबूत बलगड संघ आहेत. एका बाजूला गोराय दुसऱ्या बाजूला मड बी. या 2 संघांनी चांगली फुलटॉस चेंडू आहे, पण तिथं थोडा पुढे पडला टप्पा. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्यासाठी बघा ओव्हर थ्रो आणि ओव्हर थ्रोचा फायदा झालेला आहे. गोराय बी संघाला फायदा झालेला आहे. मंगेश बॅक टू द पॅव्हिलियन होतोय. 13 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज इथं माघारी पाठवला जातोय. तो गोराय ए संघाच्या वतीनं चांगलं शतरक्षण. आशिष आला, फलंदाज मागे आहे तुमच्या. राहुल त्या पंचाच्या मागे राहायचं प्लीज. बघा सगळ्यांना सेम रूल आहे. वी विल नॉट चेंज रूल तसाच राहील, फक्त तुम्हाला त्याचा फॉलो करावा लागेल. तो रूल्स फॉलो करावा लागेल. आता झोप नाही. चला सामन्याचं दुसरं शतक मैदानावर चालू आहे. धावसंख्या झाली ती 13 आणि या 13 धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले ते मड बी या संघाचे. पुन्हा गोलंदाजीसाठी तयार होतोय. स्ट्राईकवर फलंदाज त्याच्या समोर होतं सोमनाथ कोळी. पहिला चेंडू खेळलेला डिफेन्सिव्ह खेळून 1 धाव पूर्ण केलेले. नोवेल जोपर्यंत शतरक्षण करेल तोपर्यंत 1 या धावसंख्येने सोमनाथ कोळी यांनी धावसंख्येचं खातं ओपन केलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 14. 3 बाद 14 धावा. दुसरं शतक या मैदानावर चालू आहे. पुन्हा गोलंदाज मलबॉय एक चांगला गोलंदाज आहे. हो इथं बघा डायरेक्ट इथं फलंदाज बाद होतोय. डायरेक्ट मला वाटतं समोर जे स्टम्प्स आहे तो इम्पॅक्ट जो होता चेंडूचा तो बरोबर स्टम्पच्या समोर होता. कमॉन डीजे आदित्य. स्ट्राईकवर येतो राहुल. या फलंदाजाने खूप चांगली फलंदाजी केली होती, पण काही सामने तो मुखला होता आणि थोडा बॅकपेनचा प्रॉब्लेम होता. तर आपण बघतोय की येणाऱ्या 25, 26 आणि 27 तारखेला गोराई माऊली क्रिकेट क्लब आयोजित क्रिस्टन मनाजी यांच्या मार्फत 2 लाखाची स्पर्धा इथं आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेमध्ये जर कोणाला भाग घ्यायचा असेल तर क्रिस्टन मनाजी आणि काही त्याचे मित्र आहेत त्यांना भेटायचं आहे. थँक्यू मिस्टर क्रिस्टन calling us. धावसंख्या झाली या चौकाराच्या सायने. धावसंख्या 18 वर पोहोचलेले. 2 शतकाचा खेळ संपतो. धावसंख्या 18. आता तिसरं शतक टाकण्यासाठी गोलंदाज डिकू मनाजी येतोय. त्या गोलंदाजाला देखील चांगली गोलंदाजी करता वेळेस आपण बघितलेलं आहे. धावसंख्या 18. 2 शतकाचा खेळ संपला. धावसंख्या 18. 4 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. प्लीज मी सकाळपासूनच तुम्हाला एक अनाऊन्स करतोय, जे तुम्ही काय आणाल थैलीमध्ये आणाल त्या थैल्या तशाच ठेवू नका. त्या वाऱ्याने त्या ग्राउंडवर जातात आणि त्याच्यामुळे थोडा खेळ रोखला जातोय आणि वेस्ट जाते टाइम. प्लीज
जे थैल्या धारक जे काय मला वाटते तुम्ही आणाल त्या थैल्या तुम्ही बाजूला ठेवा, त्याच्यावर काहीतरी वजन ठेवा, जेणेकरून ते थैल्या तिथंच राहतील. बघा एक थैली तिथं पुढे पोचत चाललेली आहे. सो बी केअरफुल विथ दस प्लास्टिक बॅग्स. नंबर 3चं शतक डिकू मनाजी या गोलंदाजाला आपण दिले. मोठ्या भावाने एकतर चांगली गोलंदाजी केला तर छोटा बंधू येतो त्याचा डिकू. पहिला चेंडू बॅटची खट लागली होती वाटते, कारण थोडं बॉडी लँग्वेज वरून गोरा ए संघाच्या खेळाडूंच्या बॉडी लँग्वेज वरून वाटलं की चेंडू बॅटला लागून गेला होता. सोमनाथ याला एक चांगलं जीवदान भेटलेलं आहे. शाल्विन याच्या हाताला चेंडू लागून थोडा डिफ्लेक्स होतोय. धावसंख्या 18वर रोखून ठेवलेली आहे. पुन्हा एकदा डिकू आता शफल होऊन मारण्याचा प्रयत्न सफल झालेला आहे. वन बाउंड चेंडू पोहोचलेला आहे तो 4 या धावसंख्येसाठी. चांगला फटका आणि जागा देखील चांगली निवडली, कारण गोरा ए संघामध्ये फक्त 10 खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये गॅप्स तिथं भरपूर आहेत आणि त्या गॅपचा फायदा इथं सोमनाथ कोहली यांनी घेतलेला आहे. सोमनाथ वैयक्तिक 5 वर पोहोचतोय. धावसंख्या झाली टोटल ती 22 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज डिको. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गॅपचा वापर केला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. शतरक्षक नंदू कदम एक चांगला शतरक्षकाचा थ्रो जर तुम्ही बघितला तर अचूक आहे. पुढचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, पण तिथे प्रोटेक्शन आहे. सॅव्हियो किणी हे तिथे शतरक्षक आहे की चांगला शतरक्षक जो 35 वर्षावरील खेळाडू आहे. 2 खेळाडू 35 वर्षावरील आहेत. एक डिकू जो गोलंदाजी करतो आणि दुसरा तो सॅव्हियो 20 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू, ज्याने एका हातामध्ये झेल पकडला होता प्रमोद पाटील यांचा. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी गोलंदाज डिकू. आपल्या शतकातील पुढचा चेंडू स्ट्राईकवर. आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण फसला जातो आणि यष्टीरक्षकाने तो झेल पकडलेला आहे. बॅक टू द पॅव्हेलियन होतोय तो सोमनाथ कोहली देखील. 5वा मोहरा. पुन्हा एकदा गोलंदाज डिकू. आतापर्यंत 5 चेंडूवर 6 धावा देऊन एक फलंदाज माघारी पाठवलेला आहे. नवीन फलंदाज परमेश कोळे येतोय. उलटा चेंडू पण शतरक्षक आहे, बघूया शतरक्षक तिथं. ओ नोवेल याचा थ्रो थोडा डिले, म्हणजे लूज थ्रो येतोय. त्या लूज थ्रोमुळे डिकू यांच्या हातात देखील पोहोचला नव्हता तो. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि या एक धावीच्या सायने 3 षटकाचा खेळ संपलेला. धावसंख्या झाली 25 आणि फलंदाज बाद झाले ते 5. येस, जमसी याच्यासाठी एक प्राइज आलेलं आहे. हायट्रिक जर घेतली तर क्रिस्टन मनाज यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल जमसी यांना. बघा ऑनलाईनचा जमाना खूप जोरात चाललेला आहे. पहिला चेंडू मारला जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. नंदू कदम एक चांगला शतरक्षक, त्याचा थ्रो जर तुम्ही बघितला तर अचूक आहे, या साईडला आणि त्या साईडला देखील. एकाच धावेवर समाधान. या एक धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 26 या धावसंख्येवर. सकाळचा सत्र आहे किशोर गुरव, तो सत्र थोडा मला वाटतं धावा कमी होतात या सत्रामध्ये. कालचा दिवस देखील बघितला तर खूप कमी धावा होत होत्या. हो येस, बिग हिट आहे. शतरक्षक समोर येतोय, कोण देणार आहे? तर आता दोघे शतरक्षक बघत राहिलेले आहेत कोण झेल घेतोय. मेलबॉर्न आणि तिथं सॅव्हियो देखील होता, पण दोघांच्या मध्ये चेंडू पडतोय. 2 धावेसाठी जातोय. बघा एक खेळाडू जर कमी असला तर असे प्रॉब्लेम्स येत आहेत. आणि काही खेळाडू मला वाटतं मायकल झोलार नाही, मायकल आयतोलिया नाही आहे, कॅशिओ आयतोलिया नाही आहेत, असे काही खेळाडू ॲब्सेंट असल्या कारणाने असे प्रॉब्लेम्स येत आहेत. जे आहेत ते खेळतायत आता. चांगला संघ आहे गोरा हे संघ देखील. जेमसी मनाजी आपल्या शतकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, तो कार्पेटच्या साहाय्याने मिड विकेटच्या दिशेने जातोय. हो शतरक्षण थोडा खराब होते पुन्हा एकदा.
आणि ज्या 2 किंवा 3 धावा होणार आहेत तो चौकारासाठी चेंडू जातोय 4 या धावसंख्येसाठी सीमारेषा पार चौकार येतोय. कमॉन आदित्य. म्हणायचे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. पुढचा चेंडू मोठा फटका आहे आणि तिथं गॅप देखील आणि चेंडू देखील खूप लांब पडलेला आहे. जर आपण आपल्याजवळ मीटर जर टेप मीटर असती तर ह्या चेंडूला जर बघितलं असतं कमसे कम 70-75 मीटरच्या मागे तो चेंडू पडतोय. म्हणजे राहुल यांच्या जी ताकद आहे त्या ताकदीचा वापर त्याने केलेला आहे आणि चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. या 6 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 38 38 या धावसंख्येवर. या शतकामध्ये धावा थोड्या जास्त आलेल्या आहेत. 4 चेंडू टाकल्यात आतापर्यंत 13 धावसंख्येचे 4 चेंडूमध्ये 13 धावा आलेले आहेत. हे शतक थोडं महागडं होते. पुन्हा एकदा गोलंदाज राहुल इज प्लेइंग ऑन 17 धावसंख्येवर खेळतोय राहुल. चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. यष्टीरक्षक शाल्विन झोलार यांच्याकडून पुन्हा गोलंदाजाला चेंडू दिला जातोय. एक चांगली कमबॅक गोलंदाजी जेम्सी मनाजी यांच्याकडून बघायला मिळते. कमबॅक गोलंदाजी केली सर की त्याच्या गोलंदाजीची मला वाटतं जो अनुभव आहे तो अनुभव आता त्याच्या जवळ आहे. आणि ह्या गोलंदाजाने भरपूर सामने सुपरस्टार क्रिकेट संघाला जिंकून दिलेले आहेत. पुन्हा एकदा स्वीपचा फटका आणि पुन्हा चेंडू जातोय सीमारेषा पार येतोय 6 धावेंचा फटका आणि 6 धावसंख्येने धावसंख्या पोचले ती 44 या धावसंख्येवर 4 षटकाचा खेळ संपतोय. 19 धावसंख्येचं हे शतक बघितलं आपण. 19 धावा आलेले आहेत. तर पुन्हा एकदा संधी आदित्य यांना भेटलेले गाणं वाजवण्याची. गोलंदाज एव्हियन गुडिनो येतोय. एक चांगला गोलंदाज आहे. क्रिकेटपट्टू तर टॉपचा आहे पण व्हॉलीबॉलपट्टू एकदम परिपक्व असा व्हॉलीपट्टू आहे. शेवटचं शतक एव्हियन घेऊन येतो. स्ट्राईकवर फलंदाज परवेश, नॉन स्ट्राईकवर राहुल. हे 2 फलंदाज आहेत आणि दोन्ही फलंदाज खूप आक्रमक आहेत. फलंदाजांना कोणाची काही इंट्रोडक्शन द्यायची गरज नाहीये. 2 फलंदाजांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. मास्टर बी मड या संघाला पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका आहे आणि चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी मनोज यांच्या हातात. पहिल्या चेंडूवर परवेश यांच्या बॅटीतून येतोय षटकार आणि टोटल धावसंख्या पोहोचली ती 50 गाठलेली आहे. 50 धावसंख्या झालेले आहेत. अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. याचा अर्थ की 50 गाठलेले आहे. या शतकामध्ये अगोदरचं शतक 19 धावेंचं होतं. पहिल्या चेंडूवर 6 येत आहेत. गोलंदाज एव्हियन पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. आता मात्र पुन्हा मोठा फटका पण शतरक्षक समोर येतोय सॅव्हियो आणि त्यांनी झेल पकडले नाही. परवेश हा परतीचा रस्ता पकडतोय. पेव्हिलियन बॉक्स मध्ये येताना दिसतोय. तर मग त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज तिथं मैदानामध्ये जातोय. बाबू पण त्याचं नाव नवीन फलंदाज येतोय. परवेश फलंदाजाचं नाव धर्मेंद्र का? येस धर्मेंद्र ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईकवर राहुल. पुढचा चेंडू बघा तिथं फक्त दिशा दाखवलेली आहे. शतरक्षक आहे पण त्याच्याकडून 1 धाव मिळेल. नीरज यांच्याकडून शतरक्षण तर झालेलं आहे पण तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल. एक सिंगलच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 51. 51 लॉस ऑफ 6 विकेट लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस ऑफ दिस फर्स्ट मॅच अँड फर्स्ट इनिंग पेड बिटवीन गोराय ए वर्सेस मास्टर बर्डबी. हे 2 संघ खेळत आहेत. चांगला फटका, पुन्हा एकदा मोठा फटका पण शतरक्षक पुन्हा सॅव्हियो होता पण त्याच्या हातून सुटलेला आहे. 1 धाव पूर्ण आणि थोडं खराब शतरक्षणामुळे दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. थोडं ओव्हर कॉन्फिडन्स झाली. मला वाटतं असं वाटलं होतं की सॅव्हियोच्या हातात येतोय जेल पण त्यांना पुढे यावं लागलं
तोपर्यंत चेंडू त्याच्या हाताला लागून तो चेंडू ड्रॉप झाला आणि 2 धावा देखील मोजल्या गेल्या. या 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या 53 या धावसंख्येवर पोहोचलेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज, आणखी एक मोठा फटका, आणखी एक मोठ्या फटक्यावर बघूया एव्हेन स्वतः झेल घेण्यासाठी, आणि नाही, त्याच्याकडून देखील झेल सुटतोय. एक धाव पूर्ण, दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. म्हणजे एक मिस्टेक बघा किती धावा देत आहेत. अगोदरचं देखील त्याला एक जीवदान भेटलं होतं, राहुल यांना आता देखील जीवदान भेटते. या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 55 या धावसंख्येवर. कालचा हायेस्ट स्कोर 53 होता, तो पार झालेला आहे. या ग्राउंडवर 53, 60, 70 देखील खूप कमी आहेत. एक ग्राउंड जर तुम्ही बघितलं तर अप्रतिम आहे. मालवणी गाव क्रीडा मैदान जे श्री गणेश क्रिकेट संघाने इथं डेव्हलप केलं. आणि फलंदाजी इथं बाजू बघा, राहुल अगोदरच निघालेला आहे, त्याला माहिती की मी समोर आहे. चांगली स्पोर्ट्समॅनशिप इथं राहुल यांच्याकडून. LBW बाद होतोय. 55 या धावसंख्येवर 5 षटकाचा खेळ संपतोय. 7 फलंदाज बाद आणि 56 रन्स टू विन. 56 धावसंख्येचं टार्गेट समोर ठेवलेलं आहे. थोडं संगीत आदित्य DJ यांच्याकडून तुम्हाला ऐकायला मिळेल. त्याच्यानंतर दुसरा जो इनिंग चालू होईल त्या इनिंगमध्ये आपल्याला कॉमेंट्रेटर किशोरजी गिरोह तुम्हाला कॉमेंट्री देतील. बॅक टू कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई आणि साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित मास्टर्स क्रिकेटची ही स्पर्धा, ज्या स्पर्धेमधील प्रत्येक खेळाडू हा 40च्या वरचा असतो. 2 खेळाडू हे 35च्या वरचे असतात. पण आमच्या प्रेक्षकांमध्ये सामील प्रत्येक कोळी आगरी बांधव यांच्या वयाची कुठलीही सीमा नाही आहे. आज मैदानावरती पाहत आहात आपण की अगदी 7 ते 8 वर्ष असलेली बच्चे कंपनी आम्हाला साथ देते. आज युवा आणि मास्टर्सचे खेळाडू मालवणीच्या या मैदानामध्ये एकत्रित आलेले आहेत आणि मालवणी मास्टर्सला साथ देत आहेत, साईनाथ क्रिकेट क्लबला साथ देत आहेत आणि प्रदर्शन लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण विश्वामध्ये या स्पर्धेला प्रेम मिळत आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्व कोळी आगरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहत आहात आपल्या TV स्क्रीनवरती काही लोककल्याण कार्य जी गेली अनेक वर्ष 2014 सालापासून मंडळाच्या स्थापनेपासून आम्ही राबवत आहोत. लोणावळ्याच्या परिसरामध्ये केलेली ही स्वच्छता अभियानाची काही क्षणचित्र आपण आपल्या मोबाईल स्क्रीनवरती TV स्क्रीनवरती पाहत आहात. प्रत्येक समुद्र किनारा, प्रत्येक कोळी आगरी गाव जेथे आम्ही पोहोचतो तेथे मास्टर स्पर्धेच्या माध्यमातून लोककल्याण कार्यांची आम्ही एक संस्कृती जी आहे ती नेहमी जपत आलेलो आहोत. भाईंचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन लाभतं, प्रेम लाभतं. कोळी आगरी एकता समाज मंडळाचे विश्वस्त सन्माननीय मुकेशभाई भंडारी, त्यांचे वडील बंधू कुमारदादा भंडारी, तसेच आमच्या सर्वांचे लाडके दिवाकर म्हात्रे साहेब यांची कोळी आगरी एकता समाज मंडळासाठी गेली अनेक वर्ष चाललेली जी मेहनत आहे या क्षणचित्रांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आरोग्य केंद्र, रक्तदान शिबिर ज्याच्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला प्रत्येक कोळी आगरी बांधवांकडून मिळत असतो. इनिंग्स ब्रेकच्या दरम्यान जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळेल, पहा आमची कोळी आगरी बांधवांची जी बच्चे कंपनी आहे त्यांनाही कुठे ना कुठे क्रिकेटशी जोडण्याचा आमचा प्रयत्न असतो. महिलांसाठी टर्फ क्रिकेटचं आयोजन, महिलांसाठी ओव्हरआर्म क्रिकेटचं आयोजन,
अशी अनेक आयोजनं कोळीआगरी बांधवांच्यासाठी राबवली जातात. गोपाळ शेट्टी साहेब ज्यांची ही संकल्पना होती की कोळीआगरी बांधवांनी एकत्रित येणं गरजेचं आहे आणि आपल्या समाजाचा विकास होणं गरजेचं आहे, त्यांच्याच संकल्पनेला साथ भंडारी बंधूंची लाभली आणि अनेक कोळीआगरी बांधव एकत्र आणण्यामध्ये मुकेशभाईंना यश मिळालं आणि त्याचीच पुनरावृत्ती म्हणा किंवा त्याचं जे बळ आहे आपण आपल्या स्क्रीनवरती पाहत आहात की हे छोटे छोटे जे कार्य आहेत गेली अनेक वर्ष स्थापनेपासून आम्ही करत आलेलो आहोत. विशेषतः आमच्या समाजातील ज्या महिला आहेत त्यांना त्यांची प्रगती व्हावी यासाठी ही छोटे छोटे पावलं छोटे छोटे कार्यक्रम आम्ही राबवत असतो. विजय मार्तंड म्हणजेच रायगड येथे झालेली स्पर्धा अर्नाळा माफी असावी जी रायगड येथे स्पर्धा आम्ही राबवली त्याचीही काही क्षणचित्र आपण पाहत आहात. रक्तदान शिबिरांची क्षणचित्र आपण पाहत आहात. अशाच प्रकारची अनेक क्षणचित्र इनिंग्स ब्रेकच्या दरम्यान आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि नक्कीच क्रिकेटचे सामने पाहणं ही लोककल्याण कार्य पाहणं ही एक सर्वांसाठी इंटरेस्टिंग असेल, कारण की आमच्या मंडळाविषयीची जी माहिती अशी आहे की जेवढी आम्ही तुम्हाला माहिती देऊ तेवढी कमी, जेवढा तुम्हाला तुमचा आशीर्वाद आम्हाला मिळेल तेवढा कमी. वळूया सामन्याकडे. मालवणी ब आणि मॅग्निफिसंट कुलवेम संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. मालवणी मास्टर्स टूर्नामेंट कोळीआगरी एकता समाज मंडळ आणि साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ही क्रिकेट स्पर्धा मालवणी मास्टर्सचे खेळाडू आपण टॉस का बॉस या सेक्शनमध्ये एकत्रित आलेले पाहत आहोत. साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी आपला मनपूर्वक आभार या स्पर्धेसाठी. आणि जेव्हा आपण पहिला चेंडूही फेकला जातोय, पहिल्या चेंडूसाठी मड बी तर्फे गोलंदाज प्रकाश आणि स्ट्राइक वरती नंदू, नॉन स्ट्राइक वरती नेव्हिल. 45चे हे खेळाडू आहेत. गोलंदाज सुद्धा 45च्या वरचा असावा. वारंवार ही घोषणा समालोचकांद्वारे केली जाईल. अंपायर्सही याकडे लक्ष असावं, आयोजकांचं लक्ष असावं आणि विशेषतः संघाच्या कर्णधारांचं लक्ष असावं की आपले जे सलामीवीर गोलंदाज असतील आणि सलामीवीर फलंदाज असतील ते 45 किंवा 45हून अधिकचे असावेत. कट करण्याचा प्रयत्न. 55 धावा एकत्रित केल्या 5 षटकांमध्ये. 56 धावांचं आव्हान म्हणजे प्रति षटक 11 धावांची गरज गोराई संघाला. साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी आपला मनपूर्वक आभार या स्पर्धेच्या आयोजनासाठी. जोसेफ रॉड्रिक्स सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. जोसेफ रॉड्रिक्स सरांबरोबर आपल्या साईनाथ क्रिकेट क्लबचे अनेक हसरे चेहरे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या सर्वांचीच मेहनत आहे की आज ही अत्यंत सुरेख अशी स्पर्धा, अत्यंत देखणी आणि मनाला अगदी आनंद देणारी अशी स्पर्धा मास्टर चषकाचे सामने आज आपल्या मालवणी गाव क्रीडा मैदानामध्ये खेळले जात आहेत. आणि विशेष म्हणजे मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की आपल्या मालवणी गावाची एक संस्कृती आहे. आपली हनुमान जयंती गेली अनेक वर्ष आपण आपल्या गावामध्ये साजरी करत आहोत आणि जेव्हा आपण मालवणीमध्ये प्रवेश करतो आपल्या संपूर्ण जो गावापासून ते मैदानापर्यंतचा रस्ता आहे तो गुलालमय पाहायला मिळतो आणि आपल्याला बजरंगबलीचा आशीर्वाद लाभलेला आहे. याचं एक उदाहरण म्हणजे आमच्या साईनाथ क्रिकेट क्लबची जर्सी आपण पहा. साईनाथ क्रिकेट क्लबची आमची जर्सी सुद्धा भगव्या रंगाची आहे. आपलं सामर्थ्य, आपलं साहस या जर्सीच्या माध्यमातून साईनाथ क्रिकेट क्लब दर्शवित असतो. साईनाथ क्रिकेट क्लब आपल्याला अनेक शुभेच्छा या स्पर्धेच्या आयोजनाच्या. वळूया सामन्याकडे जेथे धावसंख्या पोहोचलेली आहे गोराई संघाची 6 पहिल्या 5 चेंडूंवरती. नाणेफेकीसाठी यायचे मॅग्निफिसंट कुलवेम संघ आणि
किशोर भाऊ, मालवणी बी. आपल्यामध्ये जनकशा साहेबांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि संदीप पाठारे देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर याचा आता जो सामना होणार आहे त्याचा टॉस करण्यासाठी संदीप पाठारे याच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. तर दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. प्लीज कम फॉर द टॉस. बोथ द कॅप्टन रिक्वेस्ट करते की त्यांनी टॉससाठी यायचं आहे. बॅक टू मिस्टर किशोर गुरवजी. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलेली आहे 7. 24 चेंडू 49 धावा. 24 चेंडू 49 धावा म्हणजे 12.5ची रणगती आता प्रत्येक षटकामागे 4 षटकांमागे गरजेची असेल. नेव्हिल फरेरा जे मैदानावरती आत्तापर्यंत एकही चेंडू खेळलेले नाही आहेत, पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतील. साथीला नंदू कदम आणि गोलंदाजीमध्ये प्रवेश कोळी. नमस्कार साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी आयोजित कोळी आगरी एकता समाज मंडळ पुरस्कृत मास्टर चषकाची ही स्पर्धा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू पोहोचलेला आहे. विकेट कीपरच्या ठीक मागचा जो परिसर आहे, मला असं वाटतं की शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेगचा जो परिसर आहे, जे ब्लॅक बॅनर्स आहेत आमचे किंवा ब्लॅक जो पडदा आहे, तेथे धावा मिळतील 2 आणि फ्लॅग टू फ्लॅग म्हणजे जे आमचे भगवे झेंडे झळकत आहेत तिथपर्यंत धावसंख्या जी आहे डिक्लेअर झोन मध्ये 2-2 मिळतील. आपल्यामध्ये दुसरे एक मान्यवर आलेले ते म्हणजे मधुकर कोळी. मी यांना विनंती करतो की त्यांनी देखील मुख्य मंचावर येऊन बसायचं आहे. मधुकरजी कोळी प्लीज या स्टेजवर येऊन बसा. जबरदस्त प्रहार. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पोहोचला. डीप मिड विकेट पासून जोपर्यंत खेळाडू त्या चेंडूला रोखण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत धावसंख्या 2 लाभलेले आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 11 धावांवरती. येथून सरासरी जी गरजेची आहे ती जवळजवळ 13 प्रति षटक. 12.29. 21 चेंडू 43 धावांची गरज. शॉर्ट डिलिव्हरी, थोडासा चेंडू उसळला सुद्धा. 1 फॉर दी ओव्हर. डॉट बॉल. नंदू कदम. यावेळेला सुद्धा बाउन्सर आणि चांगल्या बाउन्सचा उपयोग गोलंदाज प्रवेश कोळी करीत आहेत आणि अशाच प्रकारे विकेटचं पतन. नागावकर सरांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. मॅग्निफिसंट कुलवेम आणि मालवणी बी यांनी नाणेफेकीसाठी यायचं कृपया. हा चांगला प्रहार आहे. आणि अशाच प्रकारे दुसरा घडी सुद्धा बाद होतोय.
आतापर्यंतची धावसंख्या पोहोचलेली आहे 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडूंमध्ये 42 धावांची गरज. 14 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या, म्हणजे येथून लेस्टन आणि सेल्विन जोलार यांना जबरदस्त फलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा प्रवेश कोळी आपलं व्यक्तिगत दुसरं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. पूल करण्याचा प्रयत्न, योग्य संपर्क मात्र नाही. डीप वरून जोपर्यंत खेळाडू चेंडू रोखण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत 2 धावा मिळतील. हलकीशी मिसफील्ड, तिसऱ्या धावेचं सुद्धा यश लाभलेलं आहे. गोलंदाज प्रमोद पाटील, माफी असावी, मी प्रवेश यांच्या नावाची घोषणा केली होती, पण प्रमोद पाटील आपलं व्यक्तिगत पहिलं षटक घेऊन संघासाठीचं तिसरं षटक घेऊन आलेले आहेत. लिस्टन ऑन स्ट्राईक. साईनाथ क्रिकेट क्लब. तसे साईनाथ क्रिकेट क्लबचे प्रत्येक आमचे जे सदस्य आहेत ते फिट अँड फाईन आहेत, पण जेव्हा आपल्या भगव्या कलरच्या जर्सी मध्ये हे पाहायला मिळतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती एक अजीब म्हणा किंवा एक अनोखी उत्सुकता असते. आपण साईनाथ क्लबचे माझे सर्व जे बांधव आहेत आज एक्स्ट्रा स्मार्ट दिसत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू ऑल. पंधरा चेंडू 39 धावांची गरज. आक्रमक फलंदाजीची गरज. पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचला, धाव मिळेल. एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. जेम्सी आणि सेल्विन यांच्यामध्ये पार्टनरशिप बनणं गरजेचं. जेम्सी आणि सेल्विन यांच्यामध्ये आक्रमक धाव संख्येच्या माध्यमातून पार्टनरशिप बनणं गरजेचं, कारण की येथून जी सरासरी गरजेची आहे ती एकंदरीत 16च्या आसपास पोहोचलेली आहे. जर या रणगतीनं गोराई धावसंख्या बनवत असेल तर विजय मिळवणं मुश्किल. राऊंड द विकेट. वेल डन. 21 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 32 डिग्री सेल्सिअस आजचं तापमान आहे आणि जशी दुपार होत राहील तशी 32 ते 34 डिग्री सेल्सिअस तापमान मालवणी मास्टरच्या या स्पर्धेला लाभेल. आणि एवढ्या प्रखर तापमानामध्ये खेळणं, ते पण जर आपली आयु 40हून अधिक असेल तर एक चॅलेंज कोळी आगरी बांधवांपुढे असेल. वाईडचा इशारा. अतिरिक्त धाव. एकंदरीत धावसंख्या पोहोचलेली आहे 22 वर 3 गड्यांच्या मोबदल्यात. 13 चेंडू 34 धावांची गरज. शॉर्ट बॉल, पूल करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पोहोचला. तीन षटकाच्या अखेरीस धावसंख्या 24. मी आता दोन्ही कॅप्टनना विनंती करते टॉससाठी यायचं आहे. एक संघ आहे मॅग्निफिशंट कुलवेम आणि दुसरा मालवणी बी. या दोन कॅप्टनना विनंती की त्यांनी, मालवणी बी संघाचा कॅप्टन आमच्याजवळ आलेला आहे, तर कुलवेम प्लीज कॅप्टन तुम्ही या जरा टॉस करण्यासाठी. केविन कम. येस केविन येतोय. बॅक टू किशोर गुराव.
24 धावा झालेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. 12 चेंडूंमध्ये आता येथून धावांची गरज 32. 16 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या जर असतील तर आपल्याला प्रत्येक षटकामध्ये 4 मास्टर चौकार किंवा 2, कमीत कमी 2 साईनाथ क्रिकेट क्लब षटकार ठोकावे लागतील. विलास भाऊ आमच्या सोबत आज उपस्थित आहेत. विलास नागावकरजी आपलं हार्दिक स्वागत. आपल्या सोबत आलेल्या अन्य मान्यवरांचंही हार्दिक स्वागत. मॅग्निफिसेंट कुलवेम आणि मालवणी बी यांच्यामध्ये नाणेफेक सुद्धा होईल. केविन अँड हिज टीम, मॅग्निफिसेंट कुलवेम, वेलकम मॅग्निफिसेंट कुलवेम. आणि मालवणी बी चे कर्णधार आहेत मनोज कोळी. दोघांमध्ये नाणेफेक सुद्धा होईल. येस, नागावकरांना येथे सन्मानित करण्यात आलं. विलास भाऊ आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. केविन यांना सुद्धा येथे सन्मानित करण्यात येत आहे. 9 चेंडू आणि 30 धावांची गरज. लक्ष्याच्या बाहेर जाणारा चेंडू, वाईडचा इशारा. 9 चेंडूंमध्ये आता 29 धावांची गरज असेल. त्याचप्रमाणे मनोज यांना सुद्धा येथे सन्मानित करण्यात येत आहे. जितेश यांना सुद्धा येथे सन्मानित करण्यात येत आहे. जितेश आपलाही मनपूर्वक आभार. जनक शहाजी, त्याचप्रमाणे विलास नागावकरजी आमच्या सोबत नाणेफेकीसाठी उपस्थित आहेत. मालवणी ब कडून जितेश आणि मॅग्निफिसेंट कुलवेम कडून केविन. नाणेफेक झालेली आहे. टॉस जिंकलेला आहे मालवणीने आणि निर्णय घेतलेला आहे प्रथम गोलंदाजीचा. सात चेंडू, 25 धावांची गरज. जबरदस्त ड्राईव्ह. मिड ऑफ लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होता. धावा मिळतील 2. छप्पन्न धावांचा पाठलाग करताना 4 षटकांची समाप्ती येथे आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा झालेल्या आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 मध्ये 23. साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी आयोजकांतर्फे विनंती आहे की सामने थोडेसे संत गतीने सुरू आहेत. आपल्याला लक्ष द्यायला हवं की सामन्यांच्या 2 ओव्हरच्या दरम्यान जो मध्ये आपण वेळ घालवतो आहे त्यामध्ये थोडीशी गती आपल्याला द्यायला हवी. त्वरित निर्णय घ्यायला हवेत. 6 मध्ये 23. 6 बॉल 23 नीडेड. कोळी आगरी एकता समाज मंडळ मुंबई आणि साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी यांच्या संयुक्त विद्यमानाने हे आयोजित स्पर्धा मालवणी गाव क्रीडा मंडळामध्ये आज ही स्पर्धा खेळवली जात आहे. आणि संपूर्ण मालवणीसाठी ही गौरवाची बाब, ही अभिमानाची बाब की आज आमच्या गावामध्ये ही स्पर्धा आयोजित केलेली आहे, जिथे एकंदरीत 2 दिवसामध्ये कोळी आगरी बांधव पोहोचणार आहेत, कोळी आगरी संघ पोहोचणार आहेत. एकंदरीत 18 संघ या स्पर्धेमध्ये सामील आहेत.
साईनाथ क्रिकेट क्लब मालवणी बी आणि कोळी आगरी एकता समाज मंडळ आयोजित मालवणी मास्टर्स स्पर्धा. धाव मिळेल 1. सॅव्हिओ 6 चेंडूंचा ज्यांनी सामना केला. 8 वरती नाबाद. सेल्विन 3 चेंडूचा सामना केला. 5 वरती नाबाद. गोलंदाज राकेश राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला झेलची संधी पण विकेट कीपर पासून तो दूर चेंडू राहिला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू पोहोचला होता. शॉर्ट फाईन लेग म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. 4 चेंडू आणि 21 धावांची गरज म्हणजे प्रत्येक चेंडूवरती मालवणी मास्टर्स षटकारांची गरज. मॅग्निफिसेंट कुलवेम आणि मालवणी ब यांच्यामध्ये नाणेफेक झाली. मालवणीने सामना माफी असावी नाणेफेक जिंकून निर्णय घेतलेला आहे क्षेत्र रक्षणाचा. यॉर्कर सटीक टप्प्यावरती धाव 1 मिळेल. गोराई अ संघ माझ्या मते आज थोडीशी जी उणीव आहे ते गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली. अतिरिक्त धावा देण्यात आल्या. काही सोपे चेंडू देण्यात आले ज्यावरती यश मिळालं मड बला मोठ्या धावा बनवण्यासाठी. त्यानंतर फलंदाजीही ज्याप्रमाणे गोराई अ ची आपल्याला पाहायला मिळते त्या अंदाजामध्ये आज फलंदाज खेळू शकले नाहीत. धावसंख्या पोहोचलेली आहे सध्या 36 धावांवरती. मोठा प्रहार आहे. चेंडू हवेत आणि बाद. आपण मार्च मध्ये पास झालो नाही तर ऑक्टोबरला संधी मिळते. पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडू आपल्याला पकडता आला नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडायला संधी मिळते. राकेश यांनी ऑक्टोबर मध्ये तो चेंडू टिपला. एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर षटकार सुद्धा मालवणी मास्टर षटकार. आणि अशाच प्रकारे हा पहिला सामना जिंकलेला आहे संघ मड बी ने. दोन्ही संघांमध्ये एक हेल्दी हँडशेक होईल. दोन्ही संघ एकमेकांना शुभेच्छा देतील. गोराई अ संघातर्फे ऑल द बेस्ट म्हटलं जाईल मड बी संघाला त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आणि मड ब संघातर्फे गोराई अ ला सुद्धा शुभेच्छा दिल्या जातील त्यांना येणाऱ्या स्पर्धेसाठी. माझा मालवणी कोली वाडागाव 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 माझा मालवणी. हॅलो थँक्यू तिथे. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचा पुरस्कार मी काढलेला आहे आणि तो पुरस्कार जातोय मड बी संघाचा कॅप्टन एक अष्टपैलू खेळाडू राहुल याला. राहुल पुरस्कार घेण्यासाठी याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहुल याला काढलेला आहे. एक टी शर्ट आहे आपल्याला संतोष कोळी यांच्याकडून ते भेटलेलं आहे आणि गॉगल्स
आपल्याला भेटले ते भंडारी ऑप्टिक्स यांच्याकडून